आज आपण जांभळाच्या फळाचा औषधी उपयोग पाहणार आहोत. आणि एक खाद्यपदार्थ किंवा एक फळ म्हणून किती उपयोगी आहे हे आपण ऐकतो. आज आपण थोडीशी शास्त्रीय माहिती आपण याच्याविषयी जाणून घेऊ. जास्त जर कच्ची फळं असतील, खूप वेळा लघवीला जायला लागतं, घाम खूप येतो, थकवा येतो. दात मजबूत करण्यासाठी, हिरड्या मजबूत करण्यासाठी अगदी कमी वयामध्ये आता जे पेशंट्स दिसत आहेत ना आपल्याला, ते टाळण्यासाठी नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता कुलकर्णी मी डॉक्टर सोमदत्त कुलकर्णी आणि कुलकर्णी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण जांभळाच्या बियांचा औषधी उपयोग किंवा जांभळाच्या फळाचा औषधी उपयोग पाहणार आहोत. दर्शक हो, जांभळाच्या बिया किंवा जांभळाचं सेवन किंवा त्याच्यापासून मिळणारी किंवा तयार होणारी औषधं ही आपण नेहमीच ऐकतो, त्याच्याविषयी वाचतो आणि आपल्या सगळ्यांना अनेक लोक सांगतात सुद्धा की जांभळाच्या बिया किंवा ही वनस्पती औषध म्हणून आणि एक खाद्यपदार्थ किंवा एक फळ म्हणून किती उपयोगी आहे हे आपण ऐकतो. आज आपण थोडीशी शास्त्रीय माहिती आपण याच्याविषयी जाणून घेऊ, जेणेकरून आपल्याला सहजपणे ह्या उपलब्ध असणाऱ्या औषधाचा आणि फळाचा उपयोग करता येईल. मित्रांनो, ही वनस्पती किंवा याचं फळ हे आपल्याला माहीत आहे तुरट चवीचं आहे आणि त्याच्यामुळे याचा खूप वेगवेगळ्या आजारामध्ये औषधी उपयोग आपल्याला करून घेता येतो. ही जी जांभळं आहेत ही पिकल्यानंतर थोडीशी चवीला तुरट, कधी कधी घसा पकडणारी सुद्धा असतात. जास्त जर कच्ची फळं असतील तर ती घशाला सुद्धा असं आकुंचन करणारी किंवा बऱ्याच वेळेस घसा असा लॉक करणारी, बंद करणारी सुद्धा असतात. म्हणजे काय, ही तुरट चवीची आहेत. मग ही कुठे कुठे उपयोगी येतील? आपल्याला माहित आहे मधुमेही जितके पेशंट्स आहेत ना, त्या सगळ्यांना ह्याचा खूप चांगला उपयोग होतो. आणि मधुमेहाचे पेशंट्स किंवा मधुमेहा सदृश्य लक्षणे असणारी खूप माणसं आहेत, आपल्या आजूबाजूला आहेत. म्हणजे एखाद्या ठिकाणी 10 माणसं असतील तर त्यातल्या 5-6 लोकांना मधुमेह किंवा त्याच्यासारखी लक्षणं असणारी सिंड्रोम किंवा तशा प्रकारचं लक्षण समुच्चय असणारे अनेक पेशंट्स आहेत. तर त्या सगळ्या आजारामध्ये किंवा लक्षणामध्ये या वनस्पतीचा खूप चांगला उपयोग होतो. विशेषतः बरेच पेशंट्स असे असतात की मधुमेह झाला म्हणजे रक्तातली साखर वाढते आणि त्यांना खूप वेळा लघवीला जायला लागतं, घाम खूप येतो, थकवा येतो आणि जेव्हा जेव्हा रक्तातली साखर, ब्लड शुगर लेवल्स फास्टिंग आणि पीपी म्हणजे जेवणानंतर आपण ती तपासली तर ती अधिक असते आणि HbA1c सुद्धा या पेशंट्सचं जास्त असतं. आणि त्यामुळे काय होतं की बऱ्याच पेशंट्सना काही वर्षानंतर मधुमेहाचे दुष्परिणाम जाणवायला लागतात. म्हणजे त्याचे परिणाम किडनीवर होतात, मग रिनल फेल्युअर म्हणजे किडनी कमी काम करायला लागतात. तसंच त्याचा परिणाम नेत्रपटल म्हणजे डोळ्यावर होतो, मेंदूवर होतो आणि मग हळूहळू ते शरीर क्षीण होत जातं. तर अशा सगळ्या पेशंटसाठी हे एक बहुगुणी औषध आहे. याचा वापर आपण काय करायचं की याची जी फळ आहे ते खाल्ल्यानंतर याची जे बी असतं ना, तर ते वाळवायचं आणि मग त्याची पावडर करायची आणि ती पावडर चुकटी आपण आवळ्याच्या चूर्णासोबत, आवळा चूर्ण 1 चुटकी आणि जांभळाच्या बीचं चूर्ण 1 चुटकी असं एकत्र मिश्रण करून आपण जर दररोज रात्री घेतला किंवा सकाळी घेतला तर ह्या सगळ्या लक्षणं कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. म्हणजे खूप जास्त घाम येत असेल, थकवा जास्त येत असेल, रक्तातली साखर वाढत असेल आणि त्याच्यामुळे त्वचेवर त्याचे परिणाम दिसत असतील, त्वचाविकार होत असतील किंवा बऱ्याच वेळेस खाज सुटत असेल, फोड येत असतील आणि त्याच्यातून पाणी वाहत असेल, तर अशा मधुमेहाच्या दुष्परिणाम जिथे जिथे होतील मधुमेहाचे, त्या सगळ्या पेशंटसाठी ह्या जांभळाच्या बियाच्या चूर्णाचा उपयोग अशा प्रकारे आपण केला तर खूप चांगला फायदा होतो. आणि असे पण काही पेशंट्स असतात की त्यांना वारंवार लघवीला जायला लागतं. म्हणजे रात्र झाली किंवा दिवसा सुद्धा, म्हणजे तासाला सारखं लघवीला जाणं, लघवीला वास येणं किंवा बऱ्याच वेळेस लघवी खूप जास्त प्रमाणात होणं आणि प्रत्येक वेळेस भरपूर प्रमाणात लघवी किंवा लघवीचा रंग सुद्धा गढूळ झाल्यासारखं होणं, असं म्हणजे त्याच्यामध्ये कधी कधी अल्ब्युमिन नावाचा एक घटक असतो शरीरामधला, तो सुद्धा लघवीतून जातो. त्याच्यामुळे लघवीला फेस होणं,
अशा वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं काही पेशंट्स आपल्याला सांगतात. आणि विशेषतः असे पेशंट्स जे रात्री खूप वेळा लघवीला जायला लागतात, म्हणजे तासाला 2 तासाला उठून लघवीला जावं आणि त्याच्यामुळे त्यांची झोप पण होत नाही आणि मग अनेक लक्षणं निर्माण होतात झोप न झाल्यामुळे. ब्लड प्रेशर वाढणं किंवा आणखी त्याचा परिणाम वेगवेगळ्या अवयवांवर होणं, थकवा येणं, दिवसा सुस्ती आल्यासारखं होणं, असं पण काही पेशंट्सना होतं लघवीला जास्त वेळा गेल्यामुळे. तर हे जे सगळे पेशंट्स असतात ना, ह्यांच्यामध्ये सुद्धा ह्या जांभळाच्या बियाच्या सेवनामुळे खूप चांगला फायदा होतो. म्हणून आपण काय करायचं, मी सांगितल्याप्रमाणे आवळ्याचं चूर्ण आणि जांभळाचं चूर्ण हे जर दुधासोबत घेतलं तर खूप चांगला परिणाम होतो. कधी कधी आम्ही काही पेशंट्सना जरा गोखरूचं पावडर पण ह्याच्यामध्ये टाकायला सांगतो. परंतु जांभळाचं बी, फक्त जांभळाचं बी जरी घेतलं किंवा त्याच्यासोबत थोडीशी आवळ्याची पावडर आपण मिसळून घेतली तर वारंवार लघवीला जायला लागणारा जो त्रास असतो ना, तो नक्की कमी होतो. आणि असे पण काही पेशंट्स असतात ज्यांना खूप घाम येतो, म्हणजे काखेमध्ये खूप ओलसरपणा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी शरीरात ओलसरपणा, आणि त्याच्यामुळे काय होतं की फंगल इन्फेक्शन्स पण होण्याची शक्यता असते. तर अशा सगळ्या पेशंट्सना काय, जेव्हा फंगल इन्फेक्शन्स होतात आणि जर समजा रक्तामध्ये साखर वाढत असेल तर त्या फंगस वाढण्यासाठी ती साखर उपयोगी पडते. म्हणून त्या फंगसचा शुगर हे खाद्य आहे ते कट डाऊन करायचं असेल तर आपण जर जांभळाचं बी पोटातून घेतलं तर साखरेचं प्रमाण शरीरामध्ये योग्य राखलं जाईल आणि मग होणारे त्वचेवरचे हे फंगल इन्फेक्शन सारखे किंवा अति घाम येण्याचे जे आजार आहेत ते सुद्धा कमी व्हायला मदत होईल. असे वेगवेगळे जांभळाच्या बियाचे उपयोग आपल्याला बघायला मिळतात. जांभळाच्या बीचा अजून एक खूप चांगला उपयोग म्हणजे बऱ्याच जणांचे हिरड्यांमधनं रक्त येत असतं किंवा दात दुखत असतात किंवा विशेषतः 40शी झाल्यानंतर ज्या स्त्रिया पेरिमेनोपॉज या वयात येतात आणि त्यांना आता पाळी जाण्याचे दिवस येतात, मेनोपॉज होतो नंतर, तर अशा वेळेला जेव्हा इस्ट्रोजनचा हार्मोन कमी होऊन जातो तेव्हा शरीरामध्ये साधारण ऑस्टिओपोरोसिस सारखी लक्षणं निर्माण होतात आणि त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेला अ, दात हलणं किंवा हिरड्या थोड्याशा लूज पडल्यामुळे दात एकमेकांवरती रात्री झोपेमध्ये घासले जातात आणि त्याच्यामुळे दात झिजण्याची सुद्धा बऱ्याच वेळेला लक्षणं काही स्त्रियांमध्ये दिसून येतात. तर अशी कोणतीही केस असेल किंवा घसा दुखत असेल किंवा सर्दीसारखी लक्षणं तुम्हाला वाटत असतील तर जांभळाच्या सालीच्या काढा करायचा आणि त्या काढ्याच्या कोमट काढ्याच्या पण गुळण्या करायच्या आहेत दररोज. एक वेळ केलं तरी चालणार आहे. किंवा दात मजबूत करण्यासाठी, हिरड्या मजबूत करण्यासाठी आपण दररोज मंजन म्हणून साधारणपणे जांभळाचं चूर्ण 1 चमचा आणि त्रिफळा चूर्ण 1 चमचा असं सगळं एकत्र करून आपले साधे दात घासून झाल्यानंतर किंवा रात्री झोपण्याच्या आधी सुद्धा आपण हे मंजन करू शकतो. हिरड्यांना सगळीकडे लावून, दातांना सगळीकडे लावून साधारण 2 ते 3 मिनिट आपण मसाज करायचा आहे आणि नंतर चूळ भरून टाकायचे. सो अशा पद्धतीने दातांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, हिरड्यांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आपल्याला या मंजनाचा खूप जास्त चांगला उपयोग होतो. तसंच बऱ्याच स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळेला अंगावरून जास्त प्रमाणात रक्तस्राव होतो, ज्याला आयुर्वेदामध्ये रक्तप्रदर असं म्हटलेलं आहे. किंवा बऱ्याच स्त्रियांना श्वेतस्राव म्हणजे व्हाईट डिस्चार्जचा त्रास होतो. व्हाईट डिस्चार्ज झाल्यानंतर महिना व्हाईट डिस्चार्ज होतो किंवा पाळी येण्याच्या एक 10-15 दिवस आधी व्हाईट डिस्चार्ज येतो. तर हा व्हाईट डिस्चार्ज बऱ्याच वेळेला दुर्गंधी पण त्याची येते किंवा कपड्यावरती त्याचे स्टेन्स पण पडतात किंवा बऱ्याच जणांना व्हाईट डिस्चार्जमुळे कंबर दुखणं, पाय दुखणं किंवा अशक्तपणा अशी पण लक्षणं दिसून येतात. तर अशा वेळेला व्हाईट डिस्चार्ज कमी करण्यासाठी सुद्धा आणि रक्तस्राव जास्त प्रमाणात होत असेल तर तो कमी करण्यासाठी सुद्धा आयुर्वेदामध्ये पुष्यानुग चूर्ण म्हणून आले, ज्याच्यामध्ये आंब्याच्या कोईचा आणि जांभळाच्या बीचा वापर केलेला आहे. तर हे चूर्ण पण आपण घेऊ शकता किंवा जांभळाच्या बीचं चूर्ण सुद्धा तुम्ही तांदळाच्या पाण्यासोबत घेऊ शकता.
तांदूळ आपल्याला जसं आपण भात करण्यापूर्वी तांदूळ नुसते धुवून घेतो तसं पाणी घेतलं तरी चालणार आहे, किंवा तांदूळ आपण एक मुष्टीभर तांदूळ साधारण एक 4 ते 5 तास भिजत घालून धुवून मग त्याच्यावरचं पाणी आपण जांभळाच्या बीच्या चूर्णासोबत घेतलं तरी सुद्धा खूप चांगला उपयोग होताना आपल्याला दिसून येतो. बऱ्याच पेशंट्सना शौचाला कळ मारून होते किंवा म्हणजे चिकट, शेम, आव पडल्यासारखी शौचास होते. तर असं काही होत असेल तेव्हा सुद्धा आपण जांभळाच्या बियांचं चूर्ण मधासोबत चाटण करून घेतलं किंवा ताकामध्ये मिक्स करून घेतलं तरी सुद्धा खूप चांगला फायदा होतो. खूप जड अन्न खाल्ल्यानंतर विशेषत्वाने किंवा जेवणाच्या वेळा बदलल्यामुळे अपचन होतं किंवा बाहेरचं खाण्यामुळे अपचन होतं, तर अशा वेळेला पोट दुखून शौचाला होते. तर हा त्रास कमी करण्यासाठी निश्चित जांभळाच्या बियांचा चूर्णाचा वापर करून बघा. मित्रांनो, हल्ली आपण बघतो की खूप लवकर मोतीबिंदूचा त्रास खूप लोकांना होतो. म्हणजे हल्ली तर 35, 40 किंवा 30 वर्ष वयातले सुद्धा खूप पेशंट्स आहेत आणि त्यांना मोतीबिंदू होत असतात. आता हे मोतीबिंदूची अनेक कारणं आहेत, पण ते घालवण्यासाठी प्राथमिक अवस्थेमध्ये आपण जर जांभळ्याचं बी आणि त्रिफळा चूर्ण रात्री झोपताना, म्हणजे एक चुटकीभर जांभळाचं बी आणि एक चुटकीभर त्रिफळा चूर्ण असं कॉम्बिनेशन मधासोबत घेतलं रात्री झोपताना, तर नक्कीच बऱ्याच पेशंट्सना होणारा म्हणजे लवकर होणारा जो मोतीबिंदू आहे ना, तो आपल्याला पुढे ढकलता येतो. अर्थात मोतीबिंदू हे वार्धक्याचं लक्षण आहे. ते कधी ना कधी पेशंट्समध्ये किंवा आपल्या सगळ्यामध्ये बघायला मिळणार. परंतु अगदी कमी वयामध्ये आता जे पेशंट्स दिसत आहेत ना आपल्याला, ते टाळण्यासाठी आपल्याला या अशा मिश्रणाचा खूप चांगला उपयोग होतो आणि एकूणच सगळं आरोग्य सांभाळण्यासाठी ह्या जांभळाच्या बियाचा म्हणजे आहार म्हणून तर आपण जांभळं खातो म्हणजे फळ म्हणून, तर औषध म्हणून सुद्धा आपण काही ठिकाणी याचा उपयोग करू शकतो. आता हा व्हिडिओ आम्ही एक आरोग्य शिक्षण म्हणून बनवलेला आहे. आपल्याला काही आजार असतील तर नक्कीच आपले नेहमीचे जे डॉक्टर्स आहेत त्यांच्याशी आपण सल्ला करणं आणि त्यांचा उपचार घेणं अगदी उपयोगी ठरतं. परंतु एक औषध आपल्या हाती आहे, त्याचा पण आपण युक्तीने सहज वापर केला तर नक्कीच आपल्याला खूप चांगला उपयोग होतो. एक लक्षात आपल्याला कायम ठेवायचं आहे की जांभळाचं बी किंवा जांभळाचं फळ आपण जास्त प्रमाणात खाल्लं तर ते तुरट चवीचं असल्या कारणाने बऱ्याच जणांना मलावष्ठंभाचा किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास होताना दिसून येतो किंवा होतो सुद्धा. ज्या रुग्णांना किंवा ज्या लोकांना ऑलरेडी कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे किंवा ज्यांना शौचास पूर्ण व्यवस्थित साफ होत नाहीये किंवा काही वाताचा त्रास आहे, तर अशा रुग्णांनी जांभळाचं सेवन जरा बेतानेच करायला पाहिजे, हे मात्र कायम लक्षात ठेवा. मागच्या आंब्याच्या कोळीचा औषधी उपयोग ह्या व्हिडिओला आपण भरभरून प्रतिसाद दिलात, भरपूर कमेंट्सही आम्हाला वाचायला मिळाले, यासाठी तुमचे मनापासून आभार. अजूनही ज्यांनी कुणी आंब्याच्या कोळीचा औषधी उपयोग याचा व्हिडिओ पाहिला नसेल तर जरूर पहा आणि आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि विशेषतः बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.